शेतकऱ्यांचा विरोध डावलून जादा पोलीस बंदोबस्तात नागेवाडीत ड्रोन सर्वेक्षणाचा प्रयत्न। पहाटे 5 पासून गावात प्रचंड पोलीस बंदोबस्त, ड्रोन सर्वेक्षणासाठी अधिकारी ठाम, तर शेतकरी हातात डिझेल व पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आत्मदहनाच्या माध्यमातून संघर्षासाठी सज्ज। शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित कामासाठी नागेवाडी येथे ड्रोन सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे। काल झालेल्या ड्रोन सर्वेक्षणाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवल्याचा दावा करण्यात आलेला होता। त्यानंतर आज बुधवारी पहाटेपासून मोठ्या पोलीस बंदोबस्तात ड्रोन सर्वेक्षणासाठी पथक नागेवाडीत दाखल झाल्याची माहिती समोर आली। स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहाटे सुमारे 5 वाजल्यापासून पोलीस फौजफाटा, अतिरिक्त पोलीस कुमक आणि ड्रोन सर्वेक्षण पथक नागेवाडीच्या परिसरामध्ये आले। या पार्श्वभूमीवर परिसरामध्ये खबरदारीचे वातावरण असून शेतकरी आणि ग्रामस्थांनी तीव्र संघर्ष करण्यासाठी टोकाचे पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे। शेतकरी हातात डिझेल आणि पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आत्मदहन करण्यासाठी सज्ज असल्याचे चित्र दिसून येत आहे। दरम्यान शक्तिपीठ महामार्ग संघर्षाच्या संबंधित कार्यकर्ते ॲडव्होकेट दीपक लाड यांनी नागेवाडी व परिसरातील सदस्यांना तातडीने नागेवाडीत पोहोचून ड्रोन सर्वेक्षणाला विरोध करण्याचे आवाहन केल्याचा संदेश सोशल मीडियावर प्रसारित होत आहे। मात्र या घडामोडीबाबत प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका समोर आलेली नाही। दरम्यान विटा पोलिसांनी पहाटेच कारवाई ही हुकुमशाहीची असल्याचा आरोप ॲडव्होकेट दीपक लाड यांनी सरकारवर केलेला आहे। त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन यामध्ये केलेले आहे। शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित ड्रोन सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास शेकडो पोलिसांचा बंदोबस्त नागेवाडी परिसरामध्ये तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। या घडामोडीनंतर शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। समितीचे निमंत्रक ॲडव्होकेट दीपक लाड यांनी सरकारच्या हुकुमशाही पद्धतीने केलेल्या कारवाईचा आरोप करत ही लोकशाही आहे की हुकुमशाही? सरकारकडे पोलिसांनी सेना असेल तर आम्हा शेतकऱ्यांकडे सरकारची तुफान सेना आहे, असे विधानही केलेले आहे। प्रसंगी रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर, पण 1 इंचही जमीन देणार नाही, असा निर्धार करत शेतकऱ्यांनी एकजुटीने संघर्ष सुरू ठेवावा, असे आवाहन त्यांनी केलेले आहे। दरम्यान ड्रोन सर्वे आणि पोलीस बंदोबस्तामुळे नागेवाडी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेले असून शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता यावेळी व्यक्त केली जात आहे। प्रशासनाकडून मात्र या कारवाईबाबत अधिकृत भूमिका अस्पष्ट करण्यात आलेली आहे। विरोधी आंदोलन अत्यंत भडकले। भाग्यनगर तालुका खानापूर शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलनाची ठिणगी पेटलेली आहे। पहिल्या दिवशी ड्रोन सर्वे हाणून पाडला, दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळी पहाटे 5 वाजता 4 वाजता पोलीस आणि CRP अत्यंत म्हणजे अमानवीय पद्धतीनं, बेकायदेशीर पद्धतीनं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ड्रोन सर्वे चालू होता। माता भगिनींनी या ठिकाणी प्रत्येक माता भगिनीच्या हातामध्ये डिझेलची बाटले आणि हातामध्ये तिरंगा आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीनं गांधीगिरी मार्गाने आम्ही अजूनही सांगतोय की या ठिकाणी ड्रोन सर्वे करू नका। आमच्या इंचभर जमिनीला धक्का लागला तर खऱ्या अर्थानं आमचं आंदोलन तुम्हाला परवडणार नाही। या व्हिडिओच्या माध्यमातून आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्यांना विनंती करतोय, आज संध्याकाळी शक्तिपीठ रद्द करण्यासाठी प्रांत अधिकाऱ्यांनी तात्काळ बैठक घेण्याचं नियोजन आणि आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे। त्या पद्धतीने आमदारांनी
जे आमदार आहेत ते शेतकऱ्यांच्या पेक्षा आणि जनतेपेक्षा मोठे नाहीत. त्यामुळे प्रत्येक आमदारांनी या मिटिंगला हजर राहावं अशी विनंती करतोय. शक्तीपीठ आंदोलन हे तुमच्या सत्तेची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास आंदोलनकारांना निर्माण झालाय. 1 इंच जमिनीला जर तुम्ही धक्का लावला तर खऱ्या अर्थानं पोटतिडकीची भूमिका आम्ही घेऊ. खऱ्या अर्थानं हा संघर्ष सांगली जिल्हाभर पेटलेला आहे. रक्ताचं पाणी झालं तर या ठिकाणी मागं पडणार नाही. परंतु या ठिकाणी माता भगिनी सकाळी 5 वाजल्यापासून या आंदोलनामध्ये चहाचा गोट सुद्धा घेतलेला नाही. आज दिवसभर आम्ही सगळेजण उपवासी राहणार आहोत. परंतु खऱ्या अर्थानं आमच्या भावनांचा जर तुम्ही विचार केला नाही, भावनांची चेष्टा केली तर तुमच्या पायामध्ये पत्रे लावायला सुद्धा आम्ही मागे पुढे बघणार नाही. कारण तुमची पोलिसांची सेना असेल, आमची तुफान सेना आहे. याद राखा, इथे इंचभर जमिनीला धक्का लागला तर रक्ताचे पाठ वाहतील. माता भगिनींची संख्या बघा, माता भगिनींची प्रतिक्रिया तुम्ही घ्या. माता भगिनीला विचारा प्रश्न काय आम्हाला शक्तीपीठ नको आहे, आम्हाला शक्तीपीठ नको आहे. आम्हाला आमच्या जमिनी पाहिजे त्या. आम्हाला काही सरकारनं विकत दिल्या जाते जमिनी. आणि आजकाल शेतकऱ्याला कोणीही ही नाही, वाली नाही. आज शेतकऱ्यावरती नुकसान सगळ्या सरकारने शेतकऱ्याला फक्त मारायचं ठरवलंय. आजकाल जगायचं कशावरती? मुख्यमंत्री साहेबांना आमची पूर्ण कळकळीची विनंती आहे. शक्तीपीठ महामार्ग बंद करा. आम्ही देणार नाही जमिनी. या प्रशासनाची लागवडते आणि आम्ही एकटं मरणार नाही. आम्ही आत्महत्या केली तर मंत्री सगळ्यांनी घेऊनच मरणार आहे. आम्ही सांगली एकटं शहरामध्ये मरणार नाही. एका महिन्यात 100 खून होतात. तिकडे पोलीस वेळेत पोहोचत नाहीत. पण इकडे शक्तीपीठच्या माध्यमातून पहाटे 4 वाजता या ठिकाणी शासनाचा निषेध तर करतोय. परंतु माता भगिनीची आक्रमक प्रतिक्रिया बघून माता भगिनी आंदोलनात उतरल्यानंतर आमच्या सांगलीच्या वाघिणीची त्या ठिकाणी तुम्हाला आज आमदारांना आम्ही निवडून दिलंय. आज आमदार सुद्धा आमच्या शेतकऱ्यांच्या बाजूने नाही ते. आम्हाला आमदारांची बदली करायचं नाही. मग उद्या आमच्या दारातली वोट मागायला यायचं नाही. खानापूर, विटा DYSP, सांगली DYSP, तासगाव DYSP, सातारा DYSP, इस्लामपूर DYSP आता अनेक या ठिकाणी पिंजरे आणलेत. परंतु तुमच्या पोलीस स्टेशनची जागा सुद्धा कमी पडेल अशी या ठिकाणी भूमिका आहे. प्रांताधिकारी कडेगाव, प्रांताधिकारी विटा, प्रांताधिकारी तसगाव. अरे चाललंय काय? कुणासाठी चाललंय? शक्तीपीठ महामार्गात आमच्या जमिनी केल्यानंतर आमच्या मुलांचं भविष्य काय आहे उद्या? आमच्या मुलांची लग्न व्हायचं अवघड होतंय. आजकाल मुली करायच्या म्हटलं तर 7-12 बाबतीत तेव्हा मुली होय म्हणतात लग्नाला. रद्द करा, रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा.